नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये तुमचे स्वागत. फेब्रुवारी महिना कर्क राशीच्या जातकांसाठी भावनिक, अंतर्मुख आणि जीवनातील अनेक गोष्टी नव्याने समजून घेण्याचा ठरेल. हा काळ तुमच्या संवेदनशील मनाला अधिक जागृत करणारा आहे. छोट्या छोट्या गोष्टींचाही खोल परिणाम मनावर होईल. कधी समाधान, कधी हुरहुर, कधी शांतता, तर कधी अस्वस्थता असे संमिश्र भाव मनात येत जात राहतील. हा महिना तुम्हाला बाहेरच्या जगापेक्षा स्वतःकडे अधिक पाहायला लावणारा आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचे ओझे थोडे वाढलेले जाणवेल. तुमच्याकडून केवळ काम नव्हे तर समजूतदारपणाचीही अपेक्षा ठेवली जाईल. काही वेळा तुम्ही जास्त भावनिक प्रतिक्रिया देऊ शकता, पण ते टाळणे या काळात अत्यंत आवश्यक ठरेल. कर्क राशीचा स्वभावच मनापासून काम करणारा असल्याने तुमची प्रामाणिकता शेवटी ओळखली जाईल. वरिष्ठांकडून सुरुवातीला दुर्लक्ष वाटेल, तरी महिन्याच्या उत्तरार्धात त्याचा लाभ मिळताना दिसेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना संयमाचा आहे. मोठा बदल लगेच घडणार नाही, पण सध्या केलेले प्रयत्न पुढील काळात उपयोगी ठरतील. काहींना कामाच्या ठिकाणी स्थान बदल, टीम बदल किंवा जबाबदारीत बदल अनुभवायला मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थैर्य राखण्याचा आहे. नवीन जोखीम घेण्यापेक्षा चालू काम व्यवस्थित सांभाळणे जास्त फायदेशीर ठरेल. जुने ग्राहक, जुने संबंध यांचा पुन्हा लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना विचारपूर्वक पावले टाकण्याचा आहे. उत्पन्न स्थिर असेल तरी खर्च भावनेतून होण्याची शक्यता जास्त आहे. कुटुंब, घर किंवा जवळच्या व्यक्तीसाठी खर्च करावा लागेल. बचतीपेक्षा समाधानाला प्राधान्य दिले जाईल, पण तरीही बजेट सांभाळणे गरजेचे ठरेल. कोणालाही पैशाची हमी देताना किंवा उधार देताना विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवनात हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरेल. घर, आईवडील, कुटुंबीय यांच्याशी संबंधित विषय केंद्रस्थानी राहतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. घरातील वातावरण कधी भावनिक तर कधी शांत असेल. जुन्या आठवणी, जुन्या घटना पुन्हा चर्चेत येऊ शकतात. तुमची समजूतदार आणि मृदू भूमिका घरातील तणाव कमी करेल. कुटुंबासाठी केलेले त्याग या काळात मनाला समाधान देतील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत फेब्रुवारी महिना कर्क राशीसाठी अतिशय भावनिक आहे. जोडीदारांकडून अधिक जिव्हाळा, अधिक समजून घेण्याची अपेक्षा राहील. मात्र अपेक्षा व्यक्त न केल्यास मनात दुखावलेपण साचू शकते. त्यामुळे शांतपणे संवाद साधणे आवश्यक ठरेल. काही जुने भावनिक विषय पुन्हा उफाळून येऊ शकतात. अविवाहित जातकांसाठी हा काळ मनाला स्पर्श करणारा ओळखीचा आहे, पण लगेच निर्णय घेण्यापेक्षा वेळ देणे योग्य ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना काळजी घेण्याचा आहे. मानसिक ताण, पोटाशी संबंधित त्रास, थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. भावना दाबून ठेवल्यास त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे मन मोकळे ठेवणे, विश्वासू व्यक्तीशी बोलणे किंवा लेखन, संगीत यासारख्या गोष्टींचा आधार घेणे फायदेशीर ठरेल. आहारात हलके, पचायला सोपे पदार्थ घ्यावे. मानसिक व आध्यात्मिक पातळीवर हा महिना तुम्हाला खोलवर बदलणारा ठरेल. स्वतःच्या भावना, भीती, अपेक्षा यांचा विचार कराल. काही जातकांचा कल अध्यात्म, जप, ध्यान किंवा देवपूजेकडे वाढेल. शांततेत घालवलेला वेळ तुम्हाला अंतर्गत बळ देईल. मनातील गोंधळ हळूहळू कमी होईल आणि विचार स्पष्ट होतील. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत थोडी सुधारणा जाणवेल. मन हलके होईल. अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल. तुमच्या संयमाची
आणि सहनशीलतेची परीक्षा जरी झाली असली तरी त्याचे फळ मिळण्याची सुरुवात याच काळात होईल. एकूणच फेब्रुवारी महिना कर्क राशीच्या जातकांसाठी भावनांचा, कुटुंबाचा आणि आत्मपरीक्षणेचा आहे. बाहेरच्या गोंधळात स्वतःला हरवण्यापेक्षा आतल्या आवाजाकडे लक्ष दिल्यास योग्य निर्णय घेता येईल. हा महिना तुम्हाला अधिक समजूतदारपणा, अधिक संवेदनशील आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणारा ठरेल. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून, गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.